नमस्कार. आता आपण ई ऑफिस मध्ये रिसिप्ट हा पहिला चॅप्टर बघू. ई फाईलच्या आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साइडच्या मेनू मध्ये पहिलाच ऑप्शन आहे रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे आपल्या रेग्युलर पोलिसी भाषेमध्ये बोलायचं झालं तर टपाल. टपालाचं सर्व रिसिप्ट ह्या ऑप्शन मध्ये टपालाचे सर्व इनबॉक्स, सेंट बॉक्स, क्रिएटेड हे अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. यामध्ये सर्वप्रथम ब्राउज आणि डायरीज हा ऑप्शन आहे. त्यामध्ये सब ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक मध्ये काय असतं? इलेक्ट्रॉनिक मध्ये जेव्हा आपल्याकडे एखादं पेपर टपाल असेल किंवा हार्ड कॉपी असेल, ती ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ज्यावेळी कन्वर्ट करायची आहे तर ती कोणत्याही स्कॅनर मधून स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात आपल्या संगणकावर घ्यायची. त्याच्यानंतर इथं अपलोड जो ऑप्शन दिसतो, या अपलोड ऑप्शन मध्ये ती आपण अपलोड करायची. आता मी सध्या तुम्हाला एक डेमो दाखवण्यासाठी यामध्ये एक टेस्ट नावाची एक फाईल घेतो. अशी ती फाईल अपलोड करायची. ती फाईल तुमची इथं व्हिजिबल होऊन जाईल. व्हिजिबल झाल्यानंतर उजव्या साईडला डायरी डिटेल्स आहे. डायरी डिटेल्स मध्ये योग्य ते ऑप्शन्स निवडायचे. आता डायरी डेट जी आहे ही बाय डिफॉल्ट सिस्टीम घेत असते. त्यामध्ये आपल्याला कोणताही चेंजेस करता येत नाही. नंतर फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. फॉर्म ऑफ कम्युनिकेशन मध्ये हे पत्र जे आपण म्हणजे टपाल पत्र जे आपण आहे अपलोड करतो आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करत आहोत, ते कोणत्या प्रकारचं आहे? काही नोटीस असेल, लेटर असेल, मिनिट्स असतील, नोट्स असतील, ऑफिस मेमोरंडम असेल, ऑफिस ऑर्डर असतील, त्या प्रकारे जो तुम्हाला योग्य लागू पडेल तो तुम्ही ऑप्शन निवडा. त्यामध्ये त्या पत्राची लँग्वेज जी आहे त्याप्रमाणे यामध्ये लँग्वेज सिलेक्शन करा. त्यामध्ये रिसिव्ह डेट. रिसिव्ह डेट म्हणजे तुमच्या कार्यालयाला प्राप्त झाल्याचा दिनांक. आता समजा मी आज 3 डिसेंबर आहे, मला हे 1 डिसेंबरला माझ्या कार्यालयात प्राप्त झालेलं आहे. ते रिसिव्ह डेट 1/12. लेटर डेट. लेटर ज्यावेळी आपला लेटरवर ज्यावेळी आउटवर्ड नंबर असेल त्यामध्ये जो डेट आहे त्या डेट इथं निवडायची. लेटर डेट समजा ती ही 1/12 आहे असं सपोज करून चालू, कारण की आपण सध्या तरी घेताना इथं टेस्ट फाईल घेतलेली आहे. त्यानंतर लेटर रेफरन्स. लेटरचा जो आउटवर्ड नंबर आहे तो आता माझ्या इथे एक सेव्ह होता, त्यानंतर मी टेस्ट फाईल असल्यामुळे जो सेव्ह होता तो मी सध्या घेतलेला आहे. थोमस संगणक कक्ष परिषद हॉल हे घेतलेलं आहे. डिलिव्हरी मोड. तर ते हार्ड कॉपी असल्यामुळं ती डिलिव्हरी मोड त्याचा बाय हँडच असणार आहे किंवा ई ऑफिस मध्ये प्राप्त जरी झाला असेल तरी दोन्हीपैकी काही एक असेल. जेवढ्या यामध्ये स्टार मार्क जे तुम्हाला दिसतात ज्या हेडिंगच्या पुढे, जे समजा फॉर्म ऑफ कम्युनिकेशनच्या पुढे एक स्टार मार्क दिसेल, डिलिव्हरी मोडच्या समोर एक स्टार मार्क दिसेल, हे आपल्या मॅन्डेटरी फील्ड आहे. ज्या फील्डच्या समोर स्टार मार्क दिसेल ती फील्ड मॅन्डेटरी आहे, त्यामुळे ती आपल्याला भरावीच लागेल, अन्यथा आपलं टपाल पुढे प्रोसेस होणारच नाही. मग ते फील्ड सगळ्यात पहिला भरून घेऊ आपण. इथपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर डिपार्टमेंट. ही काय मॅन्डेटरी फील्ड नाही, त्यामुळे तुम्ही भरलं तरी चालेल, नाही भरलं तरी चालेल. आता तर नेम आणि डेझिग्नेशन आहे. यामध्ये कोणाची डिटेल टाकायची? तर जे पत्र आपण अपलोड करतो, म्हणजे जे आपल्याला पत्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करायचं आहे, त्या पत्रावर खाली ज्या अधिकाऱ्यांची सिग्नेचर असते, सही असते, त्यांचं नाव इथे येणार. सध्या मी टेस्ट म्हणून टाकतो. जे अधिकारी ज्यांची सही असेल त्यांचे इथं निवडा. त्यामध्ये नंतरची मॅन्डेटरी फील्ड आहे ऍड्रेस. ऍड्रेस आपल्या कार्यालयाचा टाका. त्यानंतर कॅटेगरी. पण मेन कॅटेगरी आयडेंटिफाय करून यामध्ये मॅप केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जी लागू पडते ती कॅटेगरी निवडा. जर आपल्याला लागू पडत असणारी कोणतीही कॅटेगरी जर उपलब्ध नसेल तर जनरल हा ऑप्शन निवडा. तुमच्या पत्राचा जो विषय आहे तो इथे लिहा. सध्या मी टेक्स्ट म्हणून घेत आहे, तो इथे लिहा. त्यामध्ये
पुढे खाली आपल्याला 3 ऑप्शन दिसतील, जनरेट, जनरेट अँड सेंड, जनरेट अँड कॉपी. हे 3 ऑप्शन आपल्याला दिसतील. तर जनरेट, ज्यावेळी हे हार्ड कॉपी आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करून इलेक्ट्रॉनिक फाईल मध्ये अटॅच करायचे असते ऍज अ करस्पॉन्डन्स म्हणून, त्यावेळी फक्त जनरेट करावी. त्याच्यानंतर जनरेट अँड सेंड ऑप्शन, ज्यावेळी हे इलेक्ट्रॉनिक हे पत्र टपाल ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करून ते पुढे कोणत्या तरी युजरला पाठवायचं असेल, त्यावेळी जनरेट अँड सेंड ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे जनरेट अँड कॉपी. जनरेट अँड कॉपी म्हणजे काय, ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करताना हा जो आपण राईट साईडचा डायरी डिटेल्सचा टेक्स्ट बघतो, डायरी डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॅटेगरी अँड सब्जेक्ट्स, हे जर एकाच स्वरूपाचे पत्र असतील तर वारंवार भरावं लागतं. त्यावेळी आपल्याला हा तिसरा ऑप्शन असतो, जनरेट अँड कॉपी. हे जनरेट होणार आणि हा साईडचा जेवढा टेक्स्ट तुम्हाला दिसतो, डायरी डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॅटेगरी अँड सब्जेक्ट्स, हे कॉपी होणार. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला नेक्स्ट याच्यानंतर ज्यावेळी दुसरं टपाल एखादं ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करत असाल, त्यावेळी ते तुम्हाला तो वापरात येईल. त्यासाठी हा तिसरा ऑप्शन आहे. आता सध्या आपण टपाल कन्वर्ट कसं करायचं, पाठवायचं कसं हे पाहणार आहोत. त्यामुळं जनरेट अँड सेंड ऑप्शन आपण निवडणार आहोत. जनरेट अँड सेंड, जनरेट अँड सेंड वर क्लिक केल्यानंतर एक उजव्या कोपऱ्यात दिसेल सक्सेस, तुमची रिसिप्ट या नावाने क्रिएट झालेली आहे. हा युनिक नंबर असणार आहे. हा जो आता रिसिप्टचा नंबर आहे हा युनिक आहे. हा किती 100 वेळा जरी याचं ट्रान्झॅक्शन झालं, मुवमेंट झाली, तरी हा नंबर काही चेंज होणार नाही. त्यामुळे हा नंबरनच याचं रिसिप्ट नंबरच हा शेवटपर्यंत राहणार. भले जोपर्यंत आपल्या इन्स्टन्स म्हणजे पोलिसच्या ई ऑफिसवर, पोलिसांच्या ई ऑफिसवर आपल्या जोपर्यंत टपाल आहे तोपर्यंत याच नावाने ते ओळखलं जाणार आहे. रिसिप्ट नंबर याच नंबरने ओळखलं जाणार आहे. हा पूर्ण त्याचा नंबर आहे. आता जनरेट तरी झालेले आहे, पण ते आता पाठवायचे. जनरेट अँड सेंड वर क्लिक केल्यामुळे जनरेट त्यातला एक पार्ट आहे जनरेट, जनरेट तरी झाली, नंबर पण दिला त्यांनी आपल्याला. त्यापुढे आता सेंड, सेंड करताना यामध्ये आपल्याला असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेस मध्ये सुरुवातीपासून पाहू आपण, इंटरनल आणि एक्सटर्नल असे 2 ऑप्शन दिसतील. इंटरनल या ऑप्शन मध्ये आपल्या पोलीस विभागात साधारणपणे आपल्या ई ऑफिस मध्ये 114 घटक कार्यालय आहेत. म्हणजे यामध्ये एसपी ऑफिसेस असतील, सीपी ऑफिसेस असतील, SRPF असेल, BTS असतील किंवा अदर युनिट्स असतील, अँटी करप्शन ब्युरो, ANO, अशा प्रकारचे बरेच युनिट्स, ATS, अशा प्रकारचे 114 युनिट्स आहेत. यामध्ये कोणत्याही युनिटला पाठवण्यासाठी इंटरनल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनची लिस्ट असेल, यामध्ये तुम्ही सगळे ते युनिट्स बघू शकता. हा झाला इंटरनल ऑप्शन, पोलीस विभागापुरता मर्यादित. तसंच एक्सटर्नल ऑप्शन, एक्सटर्नल ऑप्शन आता हा नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे ऑफिस मध्ये. यामध्ये आपण इतर शासकीय कार्यालय जे ई ऑफिस वापरत आहेत त्यांना पाठवण्यासाठी हा एक्सटर्नल ऑप्शन लागू होतो. एक्सटर्नल ऑप्शन मध्ये आपल्याला मंत्रालय, इथं बायफर्गेशन त्यांचं केलेलं आहे MHSEC. त्यामध्ये आपलं मंत्रालय जे आहे मुंबई येथे असणारं मंत्रालय ते MHSEC, महाराष्ट्र सेक्रेटरिएट या नावानं आपल्याला मिळून जातील त्यातले युजर. तसेच MHGOV म्हणजे इतर शासकीय कार्यालय, यामध्ये ज्या शासकीय कार्यालयामध्ये ई ऑफिस चालू आहे, उदाहरणार्थ आपले कलेक्टर ऑफिसेस असतील, काही जिल्हा परिषदांमध्ये आहे, काही महानगरपालिकांमध्ये पण आहे, ते युजर्स सगळे तुम्हाला इथं मिळून जातील. तुर्तास तरी आपण सध्या इंटरनल प्रोसेस बघू. पण हा जो ऑप्शन दिसतोय इंटरनल आणि एक्सटर्नल, हा फक्त OS म्हणजे आस्थापना, ज्या त्या पोलीस घटकाचे आस्थापना अधिकारी OS असतील किंवा AO असतील त्यांना हे अधिकार आहेत. तसेच SP आणि त्यावरील दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांना हा ऑप्शन इंटरनल आणि एक्सटर्नल
उपलब्ध असेल. इंटरनल सर्वांना असेल, एक्सटर्नल म्हणजे मंत्रालयात किंवा इतर कार्यालयांमध्ये इतर शासकीय कार्यालयांमध्ये टपाल पाठवण्याची सुविधा ही फक्त SP अँड अबोव पोलीस अधिकाऱ्यांना तसेच आस्थापना अधिकारी म्हणजेच OS किंवा AO यांना उपलब्ध असेल. आता आपण इंटरनल जी प्रोसेस सेंडची बघणार आहोत तो इंटरनल नुसार बघणार आहोत. आता हे एक टेस्ट लेटर घेतलेलं आहे, डेमो म्हणून म्हणजे एक उदाहरण दाखवण्यासाठी घेतलेलं आहे. तर DGP ऑफिस मध्ये मी एका युजरला पाठवतो. पहिले ज्यावेळी आपण इथं 2 मध्ये ऑल डिरेक्टरी सर्च करत असाल तर वरती ऑर्गनायझेशन सिलेक्ट आहे DGPMS म्हणजे DGP ऑफिस. आता DGP ऑफिस मध्ये हे सर्च करणार आहे आपण जे इथं टाकलं आहे. पहिले 3 लेटर्स ज्यावेळी आपण टाकेल कोणत्याही नावाचे त्यावेळी सर्च होईल. यामध्ये आपल्याला नावानुसार सर्च करण्याची फॅसिलिटी आहे. त्याच्या हुद्द्यानुसार पोस्ट जी आहे त्यानुसार सर्च करण्याची फॅसिलिटी आहे. किंवा DG ऑफिसच्या बाबतीत म्हणायला गेलं तर डेस्क किंवा त्याचं कार्यालयाचं यानुसार सुद्धा सर्च करण्याची फॅसिलिटी उपलब्ध आहे. आता मी इथं युजरचे नाव सिलेक्ट करतो. 3 लेटर टाकले की त्या स्वरूपाचे सगळे नाव समोर येते. त्यामुळे आपल्याला ज्यांना पाठवायचं आहे त्यांचं नाव सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 2 मध्ये आता ज्यावेळी आपण टपाल पाठवतो त्यावेळी 2 मध्ये एकच नाव सिलेक्ट करता येते. आणि दुसरा प्रकार आहे CC. आपण ज्यावेळी हार्ड कॉपी पाठवायचो त्यावेळी प्रति जे असतं ते इथं 2 आहे आणि जे प्रत आपण सादर करायचो CC आहे. तर यामध्ये आपण प्रत सादर करताना कितीही नावं टाकू शकतो. आतापर्यंत 200 नावं तरी आतापर्यंत एका वेळी पाठवण्यात आलेली आहे. पण 2 मध्ये एका वेळी एकाच व्यक्तीला पाठवता येते. CC मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून एक फॅसिलिटी ओपन होईल, ग्रुप्स मल्टिपल. ही हेल्प होऊ शकते आपल्याला. असं समजा की एका वेळी आपल्याला सगळ्या SP ना CP ना ज्यावेळी पत्र पाठवायचं असेल त्यावेळी संगणक कक्षामार्फत इथं आपण एक कस्टमाइज ग्रुप्स बनवून घेतलेले आहेत. जे आपण CC मध्ये गेल्यानंतर इथं ग्रुप्स ऑप्शन दिसेल. त्यामध्ये बघा ऑल SPs, ऑल SRPF, ऑल CP, ऑल CP असे ग्रुप्स दिसतील. तर समजा मला ऑल CP ना याची प्रत ठेवायची आहे, मी हे सिलेक्ट करेन. तर ऑल CP चा आम्ही एक ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये कोण कोण युजर आहे ते सर्व इथे दिसून जातील. ते एका वेळेत सर्व सिलेक्ट करण्यासाठी इथे एक चेकबॉक्स दिसेल, युजर्स ऑफ ऑल CPs सिलेक्ट. कोणतेही पत्र जर CC मध्ये बल्क मध्ये ग्रुप मध्ये पाठवायचे असेल तर पाठवण्यापूर्वी कन्फर्म करा की सर्व युजर्स आपल्याला जे हवे आहेत ते घेतलेले आहेत किंवा नाही. आणि ज्यावेळी ग्रुप बनवतेवेळी जेवढे युजर्स मॅप करण्यात आले होते त्यानंतर जर काही अधिकाऱ्यांची जर बदली दर्शवलेली असेल झाली असेल तर त्याप्रमाणे जर या ग्रुप्स मध्ये चेंजेस केले नसतील तर ते नाव यामध्ये कमी दिसेल. ते फक्त पाठवताना एकदा आपण कन्फर्म करावे. सध्या तरी आपण CC टेस्ट चालू आहे डेमो. यानंतर जर पाठवायचं असेल तर सेंड केला तर ते सर्वांना जाईल. पण आता आपण डेमो बघत असल्यामुळे सध्या आपण हे क्लोज करू. यांची सगळं आपल्याला पाठवायची आवश्यकता आहे. 2 मध्ये आपण एक नाव सिलेक्ट केलेलं आहे. जर आपल्याला काही रिमार्क्स मध्ये काही म्हणायचं आहे की हे सदरचे टपाल पुटअप करा किंवा सदरचे टपाल फाईल करून टाका तर ते आपण रिमार्क मध्ये म्हणू शकतो. त्यामुळे ज्या आपल्या रुटीन मध्ये ज्या ऍक्शन्स असतात त्या आपण कस्टमाइज सुद्धा केलेल्या त्या पण आपण घेऊ शकतो. यामध्ये बाकी सगळं सेट ड्यू डेट याच्यावर कारवाई कधीपर्यंत अपेक्षित आहे ते ड्यू डेट मध्ये आपण सेट करू शकतो. प्रायोरिटी इमिजिएट आहे, मोस्ट इमिजिएट आहे, आउट टू डे सुद्धा आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो. तर बाकी ह्यामधली 2 ही फील्ड सोडली तर बाकी कोणतीही फील्ड मॅन्डेटरी नाही. त्यामुळे जरी फक्त 2 भरलं सेंड केलं तरी ते टपाल जाईल. सक्सेसफुली सेंड असं तुम्हाला एक डायलॉग बॉक्स असेल. ही झाली क्लाउड्स आणि डायरीज मधून हार्ड कॉपीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करणं
त्यासोबतच टपाल पाठवणे. आता आपण बघू इनबॉक्स मध्ये प्राप्त झालेले टपाल. इनबॉक्स मध्ये जसा आपला ईमेलचा इंटरफेस असतो, ईमेल शासकीय ईमेल जे दिसायला जसा लुक अँड फील आहे, सेम तसा त्याचा लुक अँड फील असतो. रिसिप्ट मध्ये इनबॉक्स, इनबॉक्सचा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. आता आपण जे टेस्ट म्हणून एक टपाल क्रिएट करून जे पाठवलं होतं ते आपल्याला इथं 1 नंबरला मला रिसिव्ह झालेलं दिसेल. यामध्ये कॉम्प्युटर नंबर, प्रत्येक पत्रामध्ये हा सुरुवातीचा जो ई आहे हा आहे इलेक्ट्रॉनिक टपाल, त्याचं इंडिकेट करतो हा ई. त्यानंतर कॉम्प्युटर नंबर, कॉम्प्युटर नंबर हा प्रत्येक टपालसाठी एक युनिक असतो. त्यानंतर रिसिप्ट नंबर, रिसिप्ट नंबर मगाशी मी जनरेट करता तुम्हाला दाखवतो तो ही युनिकच नंबर असतो, किती मुवमेंट झाली तर तो सेमच राहतो. त्यानंतर येतो सब्जेक्ट, सेंडर, सेंट बाय कोणी तुम्हाला पाठवलेला आहे, सेंट ऑन कधी केलेलं आहे, आणि यासोबत काय पीडीएफ. आता हे खाली बघा सगळे दिसतील तुम्हाला ओपन केलेले हे सगळे. यामध्ये तुम्हाला बोल्ड अक्षर दिसणार नाहीत, जे ओपन केलेले नाहीत अद्यापर्यंत ते सगळे तुम्हाला बोल्ड मध्ये दिसतील. तर हे जर ओपन करायचं झालं असेल तर रिसिप्ट नंबरवर क्लिक करा, ते टपाल ओपन होईल. आणि त्यानंतर त्याचा बोल्ड कलर जो दिसतो तो निघून जाईल. आता हे ते टपाल आहे जे आपण काही वेळापूर्वीच एक टेस्ट फाईल म्हणून क्रिएट करून म्हणजे हार्ड कॉपी इलेक्ट्रॉनिक कशी कन्वर्ट करायची होती ते पण शिकवलं, तेच टपाल आहे. आता ज्यावेळी हे इनबॉक्स मध्ये आलेलं आहे, इनबॉक्स मध्ये टपालावर काय कारवाई करता येते हे मी तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला आपण बेसिक डिटेल्स बघा या टपालाची इथे शो होत असते. यामध्ये वरचे ऑप्शन्स चेक करा. मुवमेंट, या टपालाची मुवमेंट काय काय झालेली आहे ही तुम्हाला दिसू शकते. मुवमेंट हे कोणी सेंट बाय, सेंट ऑन आणि सेंट. तर समजा इथं 8 ते 10 वेळा जर त्याची मुवमेंट झाली असेल तर पूर्ण एका खालोखाल इथं ट्रॅक दिसेल. जो रिसेंट असेल तो वर दिसेल, सगळ्यात सुरुवातीचा असेल तो खाली दिसेल. त्याच्यानंतर कॉपी, तेच पत्र कॉपी करण्यासाठी, किंवा सेंड, सेंड पुढे पाठवण्यासाठी. हे पत्र जर आपल्याला समजा काही अंश आपल्याला असं वाटतं की हे माझ्याशी संबंधित नाही किंवा आपल्या कार्याला इथं कारवाई होणार नाही तर आपल्याला ते पुढे पाठवावं लागेल. किंवा संबंधित आता युनिट इन्चार्ज कडे गेलेला आहे, युनिट इन्चार्ज किंवा आपल्या इथं डेस्क ऑफिसर यांच्याकडे गेलेला आहे, ते कारवाईसाठी आपल्या आदरणीस्थ लोकांकडे कर्मचाऱ्यांकडे द्यावायचं आहे, त्यावेळी पण आपण सेंड करू शकतो. सेंड केल्यानंतर मग अशी काही वेळापूर्वी सेंडची पद्धत दाखवली होती सेम तशीच पद्धत आहे. 3 लेटर्स टाकले, पहिलं ऑफिस कार्यालयाचं नाव निवडायचं, त्यामध्ये ज्यांना पाठवायचं त्यांचं नाव किंवा डेझिग्नेशन वापरून पहिले 3 लेटर्स टाकले की सगळं डिरेक्टरी ओपन होईल, त्यामध्ये आपण सिलेक्ट करायचं. त्यानंतर सेंड, सेंड बॅक, समजा आपल्याला पत्र आलेलं आहे पण ते आपल्याशी संबंधित नाहीये तर आपल्याला आपण त्यांना परत पाठवायचं आहे. म्हणजे कदाचित हे पत्र आपल्याला रजिस्ट्रीकडून आले असेल किंवा युजर कडून डायरेक्ट आलं असेल, आपल्याशी विषय संबंधित नसल्यामुळे आपण त्यांना आणि कुणाशी संबंधित आहे हे पण माहिती नसेल, आपण त्या युजरला परत पाठवायचं. परत पाठवताना सेम सेंडचीच प्रोसेस करायची आहे, फक्त त्यामध्ये रिमार्क मध्ये लिहायचं की सदरचे पत्र हे या शाखेशी संबंधित नसल्याने पुढील कार्यकर्ता आपल्याकडे परत पाठवित आहोत, इतर रिमार्क मध्ये लिहायचं. इथं सेम सेंड बॅकचा ऑप्शन निवडायचा, पाठवून द्यायचं. त्यानंतर ऑप्शन आहे पुट इन अ फाईल. पुट इन अ फाईल, आता हे पत्र जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला पत्रावर काय कारवाई करतो आपण, ते पत्र आपल्याला वरिष्ठांच्या आदेशात सादर करावं असतं, तर ते पत्र घेतो आपण आणि आपल्या फाईलवर पुटअप करतो. तसंच हे पुट इन अ फाईल ऑप्शन आहे, ज्यावेळी आपण पुट इन अ फाईल क्लिक करतो त्यावेळी आपल्याला फाईलची आपल्या डिरेक्टरी ओपन होते समोर. त्या विषयाची फाईल आपल्याकडे कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे. आपण कशासाठी त्याला अटॅच करतो, फाईल करण्यासाठी करतो किंवा पुटअप करण्यासाठी, पुटअप. जो काय तो आपला रिमार्क मारायचा आणि अटॅचवर क्लिक केली की डायरेक्टली त्या फाईल सेक्शन मध्ये जाऊन त्या नंबरची जी आपण सिलेक्ट केलेली फाईल आहे त्या फाईलच्या करस्पॉन्डिंग सेक्शनला हे टपाल लागून जातो, अटॅच होतं. पुढचं ऑप्शन बघू. ह्या पुट इन फाईल बद्दल आपण फाईल सेक्शन मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत किंवा प्रॅक्टिकली पण बघणार आहोत.
ते तुम्हाला फाईल सेक्शन मध्ये गेल्यानंतर मी पूर्ण प्रॅक्टिकली दाखवतो. यामध्ये ड्राफ्ट, आता ड्राफ्ट म्हणून एक सेक्शन आहे. हा रिसेंटली नवीन व्हर्जन मध्ये तो अपडेट झालेला आहे. यामध्ये क्रिएट ड्राफ्ट, जर समजा काही पत्रांना आपण प्रत्येक पत्र फाईलवर घेतोच असं नाही. वरिष्ठांच्या आदेशात काही असतं की आपल्या कार्यालय संबंध नसतात, त्या पत्राला आपण उलट पत्र एक देतो आणि कळवतो, पत्राला पत्राने उत्तर देतो. अशा वेळी हा ऑप्शन वापरला जातो. क्रिएट न्यू ड्राफ्ट. क्रिएट न्यू ड्राफ्ट केल्यानंतर ते पत्र जे संबंधित आपण एक तर तुम्ही डायरेक्टली ह्याच्यामध्ये टाईप करू शकता. यामध्ये तुम्ही मराठी, इंग्लिश भाषा फॉन्ट कोणताही चालेल. जर मराठी भाषा वापरला तर आपल्याला वेब बेस्ड युनिकोड फॉन्ट कोणताही चालू शकेल. त्यानुसार आपण इथे ड्राफ्ट बनवायचा. त्यानंतर त्याच्यावर तुम्ही किंवा तुमचे सिनियर ऑफिसर्स त्याच्यावर साईन करतील, त्यानंतर तुम्ही डिस्पॅच करू शकता. ड्राफ्टची पण पूर्णपणे माहिती तुम्हाला फाईल सेक्शन मध्ये मिळून जाईल. फाईल सेक्शन मध्ये आपण ड्राफ्ट फाईल याचं सगळं प्रॅक्टिकली बघणार आहोत. त्यानंतर ऑप्शन आहे एडिट. आता हे आपण टपाल जनरेट केला असल्यामुळं त्या एडिट आपण करू शकतो. त्यामध्ये इनिशिएट ऍक्शन, अटॅच, या टपाला आपण अटॅच फाईल एखादी करू शकतो, रिसिप्ट करू शकतो. पण शक्यतो हे अवॉइड करा फाईल किंवा रिसिप्ट अटॅच करायचं, कारण की त्यानंतर ते पुढं युजर लेवलला शक्यतो सहजासहजी मिळून येत नाही. किंवा जर हे टपाल जर सेंड केलं तर त्या टपाला सोबत फाईल पण तुमची निघून जाईल. शक्यतो हे ऑप्शन वापरूच नका अटॅच. आता यानंतर ऑप्शन येतो क्लोज. क्लोज काही समजा काही टपालवर आपण कारवाई घेतो किंवा ई ऑफिस मार्फत प्राप्त करतो आणि त्याची फिजिकली कारवाई घेतो, अशा वेळी आपण हे पत्र टपाल प्रिंट करतो. तर आपली प्रिंट केल्यानंतर आपण फिजिकल फाईल मध्ये पुटअप केल्यामुळे याची कारवाई संपली. त्यावेळी क्लोज ऑप्शन वापरायचा. जर क्लोज ऑप्शन वापरला नाही तर आपल्याला हे टपाल पेंडन्सी मध्ये दिसेल. समजा काही टपालांवर कारवाई करायची असते, ती कारवाई झाली किंवा सदरचं टपाल हे फिजिकल फाईल मध्ये पुटअप केलं तर हे क्लोज ऑप्शन करायचं विसरायचं नाही. यामध्ये क्लोज करताना आपण का क्लोज करतो हा रिमार्क लिहायचा. यामध्ये ऍक्शन हॅज बीन डन फिजिकल फाईल. ऍक्शन हॅज बीन डन इन फिजिकल फाईल अशा सोबत जो तुमचा रिमार्क आहे किंवा आम्ही कारवाई घेण्यात आलेली आहे किंवा सदर पत्रावर फिजिकल फाईलवर कारवाई घेण्यात आलेली आहे किंवा सदर पत्राचं माहिती, आता काही अपडेशनची माहिती असते, चार्ज रिपोर्ट आहे, त्याची नोंद घेण्यात आलेली आहे, हे रिमार्क लिहून आपण ओके करायचं. तर ते क्लोज म्हणजे क्लोज झाल्यानंतर तो पेंडन्सी मध्ये दिसणार नाही. हे एवढी कारवाई आपण टपालवर करू शकतो. आणि हेच सध्या रिसिप्ट मध्ये सर्वात महत्वाचंच आहे. सगळं रिसिप्ट मध्ये बघण्यासारखी मुद्दे आहेत, त्याची मुवमेंट आपल्याला वारंवार चेक करावी लागते. कुठून टपाल आले, कुणाकडे गेले, कधी ओरिजिनेट झालेलं आहे आणि कधी आपल्या रेसिपियंट पर्यंत पोहोचलेलं आहे, एक महत्वाचं आहे. त्यानंतर सेंड करण्यासाठी, सेंड बॅक करण्यासाठी, जर ते पुटअप करायचं असेल तर पुटिन फाईल करण्यासाठी पुटिन फाईल करतो. त्यानंतर डायरेक्ट क्लोज हे ऑप्शन आपल्याला महत्वाचे आहे. त्यानंतर आता आपण पुढचं ऑप्शन बघू, चेक करू. इनबॉक्स झालं. इनबॉक्स नंतर क्रिएटेड ऑप्शन. ब्राउज आणि डायरीज मध्ये आपण ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टपाल जनरेट करतो त्यावेळी ऑप्शन 3 ऑप्शनची माहिती देते शेवटी मी. जनरेट अँड सेंड आणि जनरेट अँड कॉपी. जे टपाल आपण हे क्रिएट करताना, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात क्रिएट करताना जनरेट फक्त क्लिक केलेलं असतं, ते टपाल आपल्याला या क्रिएटेड फोल्डर मध्ये दिसणार. जे टपाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करताना फक्त जनरेट हा ऑप्शन क्लिक केलेला असेल ते आपल्याला रिसिप्ट मधल्या क्रिएटेड फोल्डर मध्ये दिसून येते. हे मी केलेलं आहे, त्यामध्ये जनरेट करून ठेवलेलं आहे, हे आपल्याला इथे दिसेल. याचा उपयोग कधी होतो, जर समजा एखादा
हार्ड कॉपी पत्र एखादं मिळालेलं आहे, पेपरवरचं पत्र मिळालेलं आहे कागदावर, हार्ड कॉपी, ते आपल्याला फाईलवर पुटअप करायचे आहे. असे ते पत्र आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करतो का, तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक फाईलवर घ्यायचं आहे. कन्वर्ट करतो पण पुढे पाठवायचं नसतं, अशा वेळी आपण जनरेट ऑप्शन वापरतो. ओनली जनरेट ऑप्शन वापरतो, त्यावेळी ते टपाल इथं क्रिएटेड मध्ये येतं. त्यानंतर हे आपण सिलेक्ट करून, जसं मगाशी आपण बघितले ऑप्शन्स, तेच सर्व ऑप्शन वापरायचे आपल्याला, तेच सगळे ऑप्शन्स आहेत. यामध्ये पुट इन अ फाईल, त्या फाईलला अटॅच होईल. जसं ते अटॅच होईल त्यानंतर इथून ते पेंडिंग इथून दिसायचं बंद होईल. एकंदरीत काय, आपण जे टपाल फक्त जनरेट करतो, म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करतो. शक्यतो ते कधी करावं लागतं, फिजिकल फॉर्मॅट मधलं पत्र जे आपल्याला एका इलेक्ट्रॉनिक फाईल मध्ये पुटअप करावायचे असेल त्यावेळी शक्यतो ही प्रोसेस करावी लागते, त्यावेळी ते पत्र क्रिएटेड मध्ये दिसते. त्याच्यानंतर ऑप्शन आहे सेंट. सेंट जे आपण टपाल आजपर्यंत पाठवण्यात आलेलं आहे, आपण टपाल फॉरवर्ड करतो, फॉरवर्ड केलेलं पण आपल्याला सेंट मध्ये दिसते, टपालाला उत्तर देतो ते पण सेंट मध्ये दिसते, सेंट बॅक करतो ते पण आपल्याला सेंट मध्ये दिसते. हे टपालामध्ये महत्वाचा पार्ट एवढाच आहे. त्यामध्ये जर युजर्सला काही शंका कुशंका असतील काही पार्ट बद्दल, आता हे ओव्हरऑल सर्व युजर्स हे बेसिक लेवलचं ज्ञान या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्यामध्ये जर कोणत्याही ऑप्शन बद्दल डीप मध्ये काही माहिती हवी असेल किंवा काही ऑप्शन वापरताना काही प्रॉब्लेम किंवा काही चुकी सॉफ्टवेअर मध्ये किंवा काही ऑप्शन समजण्यामध्ये काही गडबड वाटत असेल तर आम्हाला कार्यालयाला कळवा, आम्ही त्याबद्दल पण एखादा डिटेल व्हिडिओ बनवू. धन्यवाद.